मी साईटवर जातोय, काम आहेत खूप. तू तुझा राग गोंजारत बस. माझं चुकलं असेल, पण तू माझी पार्टनर आहेस. मग तू सुद्धा मला समजून घ्यायला हवं ना. एवढी काय चिडतेस? रुक्मिणीला भेट. तू भेट, तिला नाही मला. साईटवर येतेस का? वेळ नाहीये माझ्याकडे. कॉलेज, मग नोकरी, आणि त्याचं काय ना, मग मला माझ्या मित्रासाठी स्वयंपाक करायचा असतो. तुझा दगड मातीत खेळ, नाहीतरी दगडासारखाच झालास. म्हणजे आज जेवण मिळणार आहे तर. प्रेमाचं नाटक काय बोलताय मॅडम? हे मी ऐकलं ना, तेव्हा माझं सुद्धा हेच झालं. आरती आणि विक्रांतचं लग्न व्हावं म्हणून वेदांत इतकं खालचं स्तर काढलं. लाज वाटायला पाहिजे त्याला. वेदांत आणि अमूल्यांनी प्रेमाचं नाटक केलं, पण त्यांचं एकमेकावर प्रेम होतं ना. नाहीये प्रेम. वेदांतचं एक वेळ मी समजू शकतो, पण अमूल्या या सगळ्या गोष्टींना कशी तयार झाली? अमूल्याच या सगळ्याची सूत्रधार आहे. तिनेच वेदांतला पूस लावलीये. दोघं तर साखरपुडा करायला तयार झाले होते. सगळंच नाटक होतं. मी ती अमूल्या सतत मला सासूबाई सासूबाई करून डिवचत होती. जेव्हा पण समोर आली तेव्हा कायम वाकडच बोलली. आत्ता जाते आणि बघते मी तिला बरोबर. तुम्ही शांत व्हा मॅडम, सबुरीने घ्या थोडं. हो, काय सबुरीने घ्या? तुम्हाला समजतंय का? माझी पोटची मुलं माझ्याशी खोटं वागताय आणि तुम्ही मला सांगताय सबुरीने घ्या. मॅडम, घरोघरी मातीच्या चुली आहेत असतात, जुनीच म्हण आहे. भांड्याला भांडं लागणारच. आणि मी समजू शकतो की आई म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा किती त्रास झाला असेल. नुसतं दुःख आहे ना. तुम्हाला माझं मन कळतंय, पण माझ्या पोटच्या मुलांना माझं मन कळत नाहीये. आता काय करायचं ठरवलं तुम्ही? एक गोष्ट आहे सांगू, आणि मुलांनी जी तुमची फसवणूक केली त्यांना द्या एक झटका. मलाही तेच करायचंय. नाही, आणि असा झटका द्या की सुतासारखे सरळ झाले पाहिजे. त्यांनी लग्नाचं नाटक केलं ना, मग मी सुद्धा तेच करणार. मग त्यांना कळेल मी काय करू शकते. अर्थात हे सगळं करण्यासाठी मला तुमची साथ हवी, तरच शक्य आहे. मी समजलं नाही मॅडम. तर करायचं असं. सगळा स्वयंपाक करून ठेवलाय मी. वरण आणि भाजी आहे ना, तेवढं फक्त गरम करून घेशील. भात कुकर मध्येच आहे,
व्यवस्थित जेवून घे. रुक्मिणी, अगं आहात कुठे तुम्ही? भेटायचंय ना? वेदांचा फोन लागतच नाहीये. सॉरी रुक्मिणी, सो सॉरी. अगं त्याचं काय ना, गेले काही दिवस धावपळीत गेले. वेदांतबरोबर माझी सुद्धा भेट झाली नाही. पण मी वेदांतला तुला आजच फोन करायला सांगते. आज काहीही झालं तरी रुक्मिणीला फोन कर. तिला काहीतरी महत्वाचं बोलायचं. हाय. मुली, आय सेड हाय. बोलणार नाहीस का माझ्याशी? नाही. असं काय करतेस तू? हे बघ, मला राग आलाय तुझा. थोडं चिडण्यासारखं काय होतं? नाही नाही, काहीच नाहीये चिडण्यासारखं. पण काय ना, माझा छंद आहे ना उगीच चिडण्याचा, म्हणून मग सरक बाजूला जाऊ दे. अमूल्य, काय श्रीधर वानखेडे, घ्या थोडीशी. नाही, कसा कोरडा पडला असेल ना. श्रीधर वानखेडे, तुझ्यामुळे मी 2910 दिवस आणि 2909 रात्री आत राहिलो. तुझ्यामुळे मला आज सोडवतो, उद्या सोडवतो म्हणाला आणि सोडवलंच नाही. बाहेर तुम्ही चांगली मजा करत होता. घरी मजा, बाहेर मजा, मजाच मजा. आम्हाला मजा आणि तुमची मजा. इथं वानखेडे, घरात एवढी सुंदर बायको असताना कशाला बाहेर? हा, मग मी पण सांगितलं तुझ्या बायकोला तुझं बाहेर काय चालू आहे ते. दर वानखेडे, तुझ्यामुळे अडकलो मी. तू मला अडकवलंस म्हणून मी तुला अडकवलं. त्या दिवशी मला कळलं की तू काही आता मला सोडवत नाही. आपल्याला आतच राहावं लागणार आहे, आपली सुटका नाही. वानखेडे तेव्हाच ठरवलं याची व्याजासकट वसुली करायची. ते व्याज इतकं सुंदर असेल असं वाटलं नव्हतं. वानखेडे, व्याज कोणी माहितीये? सुंदर व्याज कोणी माहितीये?
नूतन, वानकडे काळजी करू नकोस. चांगलं जपेन मी तिला, फुलपाखरासारखं जपेन. तुझ्यासारखा दगा प्रतारणा नाही करणार. नूतन, दाता तू है सबका, अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. अमूल्य, बोलवलंस का ग रुक्मिणीला? हो, ते येत असेल. ओके, परफेक्ट. बरं चल, मी निघते. मला उगीच बसवून ठेवलंय. अमूल्य, अगं बस ना, अजून किती रागवशील? अमूल्य, मी ना कुठेतरी वाचलं होतं की रागवावं. पुढे पण आहे, रागवावं. रागवणं तर साहजिक असतं, पण माणसाचा राग हा क्षणिक असावा. माझा राग गेला नसता तर स्वयंपाक कशाला करून ठेवला असता मी? काय? अगं भो, वाव अमूल्य. आणि बघ ना, मला खूप भूक पण लागली. तू वाढशील का प्लीज? अजिबात नाही. जा, जाऊन स्वतः वाढून घे. काय ना, कालपर्यंत भांडी सुद्धा घासली मी, पण जर सगळी कामं मीच करत राहिले ना तर तुला काम करण्याची सवयच नाही लागणार. आणि काय रे, उद्या तू त्या अंगठीवालीशी लग्न करशील तेव्हा सगळी कामं काय बायकोलाच करायला लावशील? खाण्याव्यतिरिक्त दुसरं काही काम करणार नाहीयेस का तू? हात बघ, ही नखं बघ, क्रॅक झालीये भांडी घासून आणि कपडे धुवून. मी बघते. नाही, चहा पाणी काही नको, आपण मुद्द्याचं बोलूया. पुरुषोत्तम गुडपल्लीवरने निवृत्ती डुंगरेचा खून केलाच, त्याशिवाय त्याने आणखी एक खून केला आणि तो फरार झाला होता. काय? कोणाचा खून? त्याने एका बाईचा खून केला होता. बाई? काय नाव काय होतं तिचं? शारदा ठोंबरे. शारदा ठोंबरे तुझ्या वडिलांची म्हणजे श्रीधर वानखेडेंची अत्यंत विश्वासू आणि घनिष्ठ संबंध असलेली व्यक्ती होती. आय होप तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणते. पण बाबा, हे असं? येस, हेच सत्य. पण इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की तिच्याबद्दलचे सगळे डिटेल्स गायब आहेत. गायब आहेत? पण असं कसं होईल? असंच आहे. पार्टी ऑफिसमध्ये तिच्याबद्दल कुणी बोलत नाही. तिचा फोन नंबर, तिचे रेकॉर्ड्स पुसून टाकलेत. ॲज इफ ती कधी अस्तित्वातच नव्हती. पण मग पुरुषोत्तमने तिचा खून का केला? एक्झॅक्टली, मला सुद्धा हाच प्रश्न आहे. आता जे काही घडलं त्याबद्दल फक्त दोनच व्यक्ती सांगू शकतात. एक म्हणजे तुझी आई आणि दुसरी व्यक्ती म्हणजे स्वतः पुरुषोत्तम.
पुरुषोत्तम या गोष्टीचा पत्ता लागू नाही देणार. आय नो. आणि म्हणूनच मी तुझ्या आईला भेटणार आहे या बाबतीत. आईला हे माहिती आहे. मग मग आई काहीच कसं बोलली नाही? हेच तर कोड आहे ना वेदांत. एनिवे, आजचे समाचार संपले. जाते मी. या. आणि वेदांत, पुढच्या वेळी माझे फोन उचल. हो. बाय द वे, घर तसं छोटं आहे पण छान आहे. म्हणजे असं पॉझिटिव्ह वाईब्स आहे तिथे. प्रेमाचा ओलावाही आहे. येते मी. थँक्यू. बाय. चला. अजून काय काय ऐकावं लागणार आहे देव जाणे. वेदांत, तू बरा आहेस ना? तुला जेवायला वाढू? हा? जेवायला वाढू का तुला? नाही, मला भूक नाहीये. तू जा घरी, तुला उशीर होत असेल ना. तू दे दे. तू जा. हा. वेदांत, माझी जायची अजिबात इच्छा नाही, पण तुला तुझा स्पेस मिळावा म्हणून मग माझं जाणंच योग्य ठरेल. वेदांत, इथून पुढे जेव्हा तू रुक्मिणीला भेटायला जाशील ना, तर मला असं वाटतं की तिथे मी नसलेलीच बरी. म्हणजे हे बघ, कुठल्याही गोष्टीमुळे ना माझं तुझ्याबद्दलचं मत बदलणार नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण हे जे काही सुरू आहे ना, ते तुझ्या आईवडिलांच्या भूतकाळाविषयी आहे. म्हणून मग मला असं वाटतं की काही गोष्टी मला न कळलेल्याच बऱ्या. काय फरक पडतोय? हे निवेश, ती रुक्मिणी हे सगळं जगासमोर आणणारच आहे. वेदांत, चल मी येतो सोडायला तुला. नाही, नको. मी स्कूटर आणली. प्लीज जेवून घे आणि काही वाटलं ना तर मला कॉल कर. राजकारण्यांशी कधी शत्रुत्व घेऊ नये आणि फारशी मैत्री ठेवू नये. पण मला एक सांग, वेदांतराव पुरुषोत्तमच्या भूतकाळामध्ये का शिरतायत? पण अण्णा, मला आणि वेदांतला अशी दाट शक्यता वाटते की नूतन काकू जे काही वागतायत ना, त्यामागे पुरुषोत्तम काका आहेत. म्हणजे पुरुषोत्तम काकांना असं काहीतरी माहिती असावं ज्यावरून ते नूतन काकूंना ब्लॅकमेल करतात. असं असेल तर सगळ्यात फार कठीण आहे. आणि कदाचित कुणाला कळू नये अशी गोष्ट बाहेर येईल म्हणून नूतन काकू हे सगळं करत असतील. पण नूतनजींसारखी एवढी कणखर बाई जरी अशा गोष्टींना बळी पडत असेल तर सगळं चुकीचं आहे. ग हे अमूल्या, तू जरा नीट विचार करा. कसला अण्णा? नाही म्हणजे भूतकाळातली अशी एखादी गोष्ट जर बाहेर आली जी वेदांतरावांना अजिबात सहन होणार नाही, तर परिस्थिती आणखीनच चिघळेल ना. दुसरा मार्ग तरी काय? पण मला तरी वाटतंय वेदांतरावांनी या सगळ्या भानगडीत पडू नये. बघ, तू बोलून बघ त्यांच्याशी एकदा. मी बघते बोलून. आणि हा,
त्याच्या गडबडीमध्ये तुला सांगायचंच राहून गेलं. या आईचा फोन आला होता. काय म्हणाली ती? आणि कधी येते आई? उद्या. उद्या? खरंच अण्णा? सकाळी मी जाईन एअरपोर्टला त्यांना आणायला. अण्णा मी पण येते. नको ग, आम्हाला आधी भेटू देत ना. पण चला, फायनली आई येते.